सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थी साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्कार मंडळी, माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुम्हा सर्वांचं आपल्या ह्या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण वृंदावन मध्ये स्थित असलेल्या महावैष्णोदेवी धामला भेट देणार आहोत। तुम्ही मुंबईवरून वृंदावनला कसे जाऊ शकता, महावैष्णोदेवी धामला भेट देण्यापूर्वी मला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, मंदिरात दर्शनाची वेळ काय आहे, आरतीचे टायमिंग आणि महाप्रसादाची वेळ काय आहे व या ट्रिप मध्ये तुम्हाला टोटल किती खर्च येईल हे सर्व काही या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर मुंबईवरून वृंदावनला डायरेक्ट ट्रेन जात नाही, त्यामुळे मी मुंबईवरून पहिला मथुरेला जाईन आणि मग तिकडून बस किंवा रिक्षाने वृंदावनला जाईन। मुंबईवरून मथुरेच्या दिशेने दिवसभरात भरपूर ट्रेन चालत असतात, तर मी तर थर्ड एसीचा तिकीट काढला होता, पण जर तुम्ही स्लीपरने गेला तर मला 730 रुपयाचे तिकीट पडेल। मथुरा जंक्शन पासून महावैष्णोदेवी धाम हा 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे। स्टेशनवरती तुम्हाला रिक्षा आणि बस मिळून जातील, ज्याने तुम्ही या धामला येऊ शकता। या ठिकाणी आल्यानंतर समोरच तुम्हाला हा भव्य असा प्रवेशद्वार दिसून येईल। प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर ते तुम्हाला तुमच्या जवळ असलेला सामान या काउंटरवरती जमा करावा लागेल। या धामच्या आतमध्ये मी पाण्याची बॉटल सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही। जर तुम्हाला पाणी प्यायचे असेल तर आतमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय केली गेली आहे। चला आता महावैष्णोदेवीचे दर्शन करूया। व्हिडिओमध्ये तुम्ही जे महावैष्णोदेवीची मूर्ती पाहत आहात ती 141 फूट उंच आहे आणि आश्चर्यचकित करणारी गोष्ट अशी आहे की देवीची ही मूर्ती या मंदिराच्या वर बनवलेली आहे आणि देवीच्या वाघाची उंची 35 फूट आहे। देवीच्या या भव्य प्रतिमेच्या बाजूलाच हनुमानजींची 32 फूट उंच मूर्ती आहे आणि त्यांची गदा 25 फूट लांब आहे व या धामचं मुख्य आकर्षण म्हणजेच या सुंदर मूर्त्या। या मंदिराच्या वरती सुंदर असे झरणे बनवले गेले आहेत, जे खूपच सुंदर दिसतात। हे आहे महावैष्णोदेवीचे मुख्य मंदिर आणि या मंदिराच्या बाहेर 2 कुंड बनवले गेले आहेत। एका कुंडामध्ये गंगा माता आणि दुसऱ्या कुंडामध्ये यमुना माता आहे। चला आता मुख्य मंदिरात मातेचे दर्शन करूया। आता मी माता वैष्णोदेवीचे दर्शन घेतले आहे आणि खरोखरच दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले। जसे कटरामध्ये माता वैष्णोदेवीचे दर्शन होते त्याच प्रकारे इथे सुद्धा मातेचे सुंदर असे दर्शन होते। या मंदिरात माता राणीच्या जोडीलाच खूप सारे देवी देवतांचे सुंदर असे दर्शन होते। या मंदिरांच्या भिंतींवरती देवी देवतांचे खूप सुंदर असे आर्ट बनवण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये त्यांचे महत्त्व आणि माहिती सांगितली गेली आहे। या ठिकाणी एक आध्यात्मिक हॉल सुद्धा आहे, ते भाविक माता राणीच्या भक्तीमध्ये लीन असतात। आता मी मुख्य मंदिराच्या बाहेर आलो आहे आणि हा संपूर्ण मंदिर परिसर 11 एकर मध्ये पसरलेला आहे। इथे तुम्हाला देवीच्या मंदिरासोबतच सुंदर असे बगीचे सुद्धा बघायला मिळतील। हा संपूर्ण मंदिर परिसर एवढा सुंदर आहे की तुमचं मन मोहून टाकेल।
आता मी या पायऱ्यांवरनं खाली आलो आहे आणि इथे समोरच सुंदर अशी गुफा तयार करण्यात आलेली आहे। ज्या प्रकारे कटरामध्ये माता वैष्णोदेवीची गुफा आहे त्याच प्रकारे इथे गुफा तयार करण्यात आलेली आहे। या गुहेच्या आतमध्ये माता वैष्णोदेवीच्या 9 स्वरूपांचे दर्शन होते। तर चला आता आपण सुद्धा या गुहेत प्रवेश करूया। या गुफेच्या आतमध्ये सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे आणि गुहेच्या फरशावरती निरंतर पाणी वाहत असते, त्यामुळे गुहेच्या आतमधील वातावरण एकदमच शांत आणि थंड असते। या गुहेत सर्वात प्रथम श्री गणेशांचे दर्शन होते, सोबत इथे त्यांची माहिती सुद्धा सांगितलेली आहे। पुढे आपल्याला मा वैष्णोदेवी म्हणजे शेरावालीचे दर्शन होते। आता पुढे गुहेमध्ये आपल्याला 9 दुर्गांचे दर्शन होणार आहेत। देवी दुर्गेच्या पहिल्या स्वरूपात मा शैलपुत्रीचे दर्शन होते आणि सोबतच त्यांच्या या स्वरूपाबद्दल माहिती सुद्धा दिली गेली आहे। मा दुर्गेच्या 9 शक्तींमधील दुसरा स्वरूप हा मा ब्रह्मचारिणीचा आहे। दुर्गेच्या तिसऱ्या शक्ती स्वरूपाचे नाव मा चंद्रघंटा आहे आणि त्यांच्या सुंदर अशा स्वरूपाचे आपल्याला इथे दर्शन होते। देवीचा चौथा शक्ती स्वरूप हा मा कुष्मांडा आहे। आता ह्या पहिल्या गुहेतून बाहेर आल्यानंतर आपण देवीच्या या उंच मूर्तीजवळ आलो आहोत आणि ह्या ठिकाणावरून आपण ह्या मूर्तीला एकदम जवळून पाहू शकता। इथे तुम्हाला हा परिक्रमा मार्ग दिसेल, तिथून तुम्ही मातेची परिक्रमा करू शकता। परिक्रमा पूर्ण केल्यानंतर इथे समोरच तुम्हाला गुफेचा दुसरा भाग दिसून येईल। त्याच्या आतमध्ये 9 दुर्गांच्या बाकी स्वरूपांचे दर्शन होते। 9 दुर्गांमधील 5व्या स्वरूपात मा स्कंद मातेचे दर्शन होईल। आता दुर्गेच्या 6व्या स्वरूपात मा कात्यायनीचे दर्शन होईल। देवीच्या 7व्या स्वरूपाला मा कालरात्री या नावाने ओळखले जाते। आता दुर्गेची 8वी शक्ती स्वरूप मा महागौरी आहे। पुढे आपल्याला देवी दुर्गेच्या 9वी शक्ती स्वरूपात मा सिद्धदात्रीचे दर्शन होईल। आणि ह्या गुहेच्या शेवटला श्री भैरवजी यांचे दर्शन होते। ह्या गुहेच्या बाहेर आल्यानंतर आपण ज्या ठिकाणावरून गुहेत प्रवेश केला होता आपण परत त्याच ठिकाणी आलो आहोत। आता वैष्णोदेवीचे दर्शन घेतल्यानंतर मी इथे महाप्रसादाचा लाभ सुद्धा घेऊ शकता। ते दररोज महाप्रसाद वितरित केला जातो। मंदिरातून बाहेर पडता वेळी इथे सर्वांना प्रसाद सुद्धा दिला जातो। आता वैष्णोदेवीच्या ह्या धाम मध्ये आरतीची वेळ ही अशा प्रकारे आहे। मंगल आरती इथे सकाळी 6 वाजता होते, त्यानंतर शृंगार आरती सकाळी 7 वाजता आणि भोग आरती दुपारी 1 वाजता होते। त्यानंतर परत संध्याकाळी 7 वाजता इथे शृंगार आरती केली जाते आणि शयन आरती रात्री 8 वाजता होते। मातेच्या या पवित्र धाम मध्ये धर्मशाळा सुद्धा आहे, इथे तुम्ही स्वस्त दरात राहू शकता। जर तुम्ही मथुरा वृंदावन मध्ये येत असाल तर मा वैष्णोदेवीच्या या पवित्र धामाला नक्कीच भेट द्या। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जय माता दी।